प्रॉब्लेम नाही आहे, बिझनेसचा एकच प्रॉब्लेम आहे, सगळे बिझनेसमॅन बिझी आहेत आणि बिझी माणूस धंदा करू शकत नाही. धंदा करायचा असेल तर फ्री व्हावं. मग फ्री कसं व्हायचं? तर फ्री सिस्टम बन. तर बिझनेस मोठा करायला दोनच गोष्टी लागतात, एक टीम आणि दुसरी सिस्टम. दिस इज द प्रॉब्लेम. मग आम्ही ठरवलं की नाही आपण बिझनेस शिकवायचा. मग बिझनेस कसा शिकवायचा? मग बिझनेस 2.0च्या नावाने शिकवायचा. मग बिझनेस 1.0 म्हणजे नक्की काय? बिझनेस 1.0 म्हणजे तुमच्या आत्ताचे प्रॉब्लेम. आता बिझनेस तुम्ही जे बिझनेसमध्ये त्या लोकांना प्रॉब्लेम काय आहेत? टीम नाहीये, सिस्टम नाहीये किंवा फंड नाहीये. 3 मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत. काही लोकांचं तुम्हाला माहितीच आहे. एक तर तुमच्याकडे टीम नाहीये, दुसरा तुमच्याकडे सिस्टम नाहीये आणि तिसरा तुमच्याकडे काय नाहीये? फंड. बिझनेस करायला फंड नाहीये. मी तुम्हाला सांगू, हे तिन्ही तुमचे प्रॉब्लेम नाही आहेत. तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे टाइम नाहीये, तुमच्याकडे वेळ नाहीये. वेळ आणि टाइम इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह कॅपिटल इन बिझनेस. वेळ विकत घ्यावा लागतो तुम्हाला. आज तुमचा वेळ फुकटमध्ये मिळू शकत नाही. आज माझ्याकडे 70 लोकांची टीम वरती बसलेली आहे म्हणून माझा वेळ फुकट आहे, म्हणून मी असे सगळे हे नवीन नवीन उद्योग करायला लागले. नाहीतर कोणत्या चार्टर्ड अकाउंटंटकडे दिवसभर लेक्चर घ्यायचा वेळ आहे आज. माझ्याकडे माझा वेळ आहे म्हणून मी हा वेळ इन्व्हेस्ट करतोय. मग जर तुमच्याकडे टीम नाही आहे तर टीम प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्याकडे टीम शोधण्याचा आणि टीम डेव्हलप करण्याचा, टीमला ट्रेन करण्याचा वेळ नाहीये. तुम्ही मला हे नका सांगू की तुमच्याकडे सिस्टम नाहीये. तुम्ही सिस्टम बनवण्यासाठी जो वेळ लागणार आहे, 6 महिने वर्षभराचा जो रिसर्च अँड डेव्हलपमेंट करावा लागणार आहे, आपल्या बिझनेसवरती वेगळे वेगळे प्रयोग करावे लागणार आहेत, ते प्रयोग करायचा तुमच्याकडे वेळ नाहीये. तुमच्याकडे फंड नाहीये म्हणून मला नका सांगू. तुम्ही किती लोकांकडे फंड मागितला ते सांगा. 100 बँकांनी तुम्हाला रिजेक्ट केलं का? 100 इन्व्हेस्टरने तुम्हाला रिजेक्ट केलं का? 100 लोकांकडे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन गेलात तरी का पैसे मागायला, की तुम्हाला लोन कोणी दिलं नाही? लोन मागायला किंवा फंड मागायला वेळ नाहीये म्हणून तुमच्या बिझनेसला कोणी फंडिंग नाही दिली. वेळ असता तर 100 लोकांकडे गेला असता. आणि 100 लोकांकडे गेल्यानंतर पण 100 लोकांनी जर तुमचा बिझनेस मॉडेल रिजेक्ट केला असता तर तुम्ही जरा तरी आपल्या बिझनेस मॉडेलकडे लक्ष द्यायला पाहिजेत ना, की कदाचित मॉडेलच घटी आहे. कारण की ज्या मॉडेलला कोण इन्व्हेस्टच भेटत नाही, कोण पैसे टाकायला नाही, 100 लोक नाही म्हणाले म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. समोरचा मला पैसे द्यायला रेडी नाहीये. नाही तर सगळ्या बँकांचा बिझनेस काय आहे माहितीये तुम्हाला? लोन देणे. मग बँकांना तर बिझनेस वाढवायचा आहे. बँका शोधायला लागल्यात की कोणाला. तुम्हाला फोन नाही आहेत का? सर हमारा बैंक आपको लोन दे रहा है, लोन ले लो. बँकांवरती प्रेशर आहे तुम्हाला लोन द्यायचा. हा, तुमची बॅलन्स शीट स्ट्रॉंग नाहीये, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तो तुमचा प्रॉब्लेम आहे का? कारण की तुम्ही कधी बॅलन्स शीट समजूनच नाही घेतली, कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजूनच नाही घेतला, तुम्ही जीएसटी मध्ये धंदाच नाही करत आहात. तुमचा ब्लॅकचा धंदा आहे, कॅशचा धंदा आहे. कॅशच्या धंद्याला कोण लोन देणार? बँक लोन त्यालाच देते ज्याला बिझनेस करता येतो लीगली, कायद्याने. कारण की जो कायद्याने धंदा करत नाहीये त्याचा धंदा रिस्की आहे की नाही? उद्या बँकेने तुम्हाला 50 लाखाचं लोन दिलं, जीएसटी डिपार्टमेंटने रेड मारली, तुमच्या प्रॉपर्टी सीज केल्या, पहिला पैसा कोणाला मिळणार? बँकेला मिळणार की जीएसटी डिपार्टमेंटला मिळणार? गव्हर्नमेंट बँकांच्या वरती आहे ना. म्हणून बँक इलिगल काम करणाऱ्याला लोन देत नाही. मग सर इलिगल काम करायचं की नाही करायचं, आता ते रेकॉर्डेड लाईनवरती नाही सांगू शकत. ते प्रश्न तुमचे मी पर्सनली सांगू शकतो, कारण की तिथे मला भाषा थोडी चेंज करावी लागते. आता मी कसं पोलाइट चांगली भाषा बोलतोय. मग जीएसटी मध्ये बिझनेस करायचा असतो, व्हाईट मध्ये बिझनेस करायचा असतो, बँकिंग ट्रान्झॅक्शन वाढवायचे असतात. कोलॅटरल नाहीये, कोलॅटरल नाही. कोलॅटरल समजता? हा वर्ड समजतो तुम्हाला? बँका लोन देत नाही कारण की मॉर्गेज ठेवायला काय नाही माझ्याकडे. मॉर्गेज ठेवायला तुमच्याकडे काय नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना. मग पहिलं मॉर्गेज बनवा ना. एखादं घर बनवू शकतो ना आपण. मॉर्गेज ठेवायला घर वगैरे काहीतरी लागतं, जागा लागते. मग पहिलं घर बनवा. सर घर बनायला पैसे लागतात, मग पैसे कमवा. पैसे कशा? बिझनेस. मग पहिला बिझनेस करा. सर बिझनेस करायला तर लोन पाहिजे. अरे बाबा असंच आहे ते. पहिले पैसे की पहिला बिझनेस की पहिला बिझनेस की ते चिकन अँड एग स्टोरी आहे. कोणालाच नाही माहिती पहिलं काय येतं. पण सगळ्या बिझनेसमॅननी शून्यातून चालू केलं, एवढं तरी आपण अग्री करूया. तुम्ही पण आयुष्य जेव्हा चालू केलात कशातून चालू केलात?
हे शून्यातूनच चालू केलं ना. आज पण एलिट गुरुकुल मी चालू केलं, शून्यातूनच चालू केली ना. तेव्हा माझ्याकडे मॉर्गेज ठेवायला प्रॉपर्टी होती ना, माझ्याकडे कॅपिटल होतं. मग आपल्याला जेवढं झेपतं तेवढं आपण करायचं. मग 6 महिने लागतील, वर्ष लागेल, 2 वर्ष. आज तुमच्याकडे मॉर्गेज ठेवायला प्रॉपर्टी नाही, 2028 मध्ये आपण मोठं लोन घेऊया, 3 वर्षामध्ये प्रॉपर्टी बनवूया. पहिले आपण छोटी मोठी तरी प्रॉपर्टी बनवता येते. कुठे जागा जमीन असेल तर घर बांधूया त्याच्यावरती. आमचे इंजिनियर साहेब आलेले आहेत, इंजिनियर साहेबांना सांगा घर बांधून द्यायला. प्लेन जागेची व्हॅल्यू कमी आहे, कन्स्ट्रक्शनची व्हॅल्यू जास्त आहे. छोटंसं घर बांधा आणि व्हॅल्युएशन करून घ्या. नाही, नॅशनलाइज बँका लोन देत नाहीत, मग कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून घ्या. मला हे नका सांगू की तुम्हाला पैसे नाही मिळाले. मी तुम्हाला हे सांगतोय, तुम्ही मागितलेत नाहीत. आणि ही चुकी तुमची आहे, माझी नाही. बिझनेसचे 3 प्रॉब्लेम नाही आहेत, बिझनेसचा एकच प्रॉब्लेम आहे. सगळे बिझनेसमॅन बिझी आहेत आणि बिझी माणूस धंदा करू शकत नाही. धंदा करायचा असेल तर फ्री व्हावं लागतं.